हाय, हॅलो. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते, नवीन अशा छान अशा व्लॉगमध्ये. तर आशा करते की तुम्ही खूप छान आणि मस्तच असाल. तर आजचा व्लॉग आपल्यासाठी खूपच खास असणार आहे, कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती दोन्ही एकाच दिवशी आलेत. घरात एकदम शुभ, शांती आणि पॉझिटिव्ह असा माहोल तयार झालाय. सकाळची पूजा, तयारी आणि आजचा पूर्ण दिवस कसा जातोय हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिल्या गुरुवारी मला काही पूजा वगैरे करायला मिळाली नव्हती, त्याच्यामुळे तो व्हिडिओ काही मला टाकता आला नाही आणि मी बनवला पण नव्हता काही व्हिडिओ पूजा वगैरे केल्या नसल्यामुळे. पण आता हा गुरुवार मी पूजा वगैरे करणार आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण काही गोष्टी शेअर करूया. आपल्या घरामध्ये काहीही शुभकार्य असो किंवा काही पूजा असो, वास्तुशांती असो, गृहप्रवेश असो किंवा नॉर्मल पूजा आपण डेलीच्या करतो, तर तेव्हा सुद्धा आपण असं हळदीचं लेपन जरी आपण आपल्या उंबऱ्यावर केलं ना, खूप छान पॉझिटिव्ह वाइब्स तयार होतात आणि खूप मन प्रसन्न होतं ह्या सगळ्या गोष्टीने. आणि मला तर हे उंबरठ्याचं जे लेपन आपण करतो ना, तर ते तर खूप आवडतं. बघायलाच इतकं सुंदर वाटतं ना, जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो, तेव्हाच इतक्या छान वाइब्स तयार होतात, की छानच वाटतं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं मी उंबरठ्याला लेपन करायला चालू केलंय. तर आता हळदीचं लेपन करता-करता मला एक गोष्ट आठवली, ती म्हणजे मला कधी-कधी असे प्रश्न विचारले जातात, म्हणजे माझ्या मैत्रिणीं थ्रू किंवा असं आजूबाजूला कधीही, कुठे कधी कोणाच्या मनात आलं, तर तेव्हा ते मला विचारतात. म्हणजे चांगल्या मनाने विचारतात, काही मैत्रिणी वगैरे. पण आता मला ते करता-करता आठवलं, की कधी-कधी माझ्या मैत्रिणी किंवा एखादी मैत्रीण मला अशी बोलते, की "तू एवढं सगळं देवाचं करत असशील असं वाटत नाही, कारण तू एवढी मॉडर्न राहते." मला तरी असं वाटत नाही, की मी अशी फार अशी काही मॉडर्न वगैरे राहते. पण ठीक आहे, त्यांना असं वाटत असेल तर राहत पण असेल. मग त्यांना असं वाटत असेल मे बी. पण मग त्यांचं असं म्हणणं असतं, की "तू जर एवढी मॉडर्न राहते, तर असं वाटत नाही, की तू देवाचं वगैरे अशा काही गोष्टी पण करत असशील किंवा करशील, असं तुझ्याकडे बघून अजिबातच वाटत नाही." तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा मॉडर्न वगैरे राहतो, मॉडर्न राहणं आणि देवाशी संबंध नसणं असं याच्याशी याच्याशी असा काही संबंध नाहीये. आपण जशी कपडे घालतो, जसं राहतो, तर असं नाही की आपण मॉडर्न राहतो तर आपला काही आपण देवाची पूजा करत नसू किंवा घरामध्ये अशा काही पूजेच्या गोष्टी करत नसू किंवा जसं रांगोळी झालं किंवा लेपन झालं, अशा काही गोष्टी करत नसू असं मला तरी नाही वाटत. त्याचा आणि आपण मॉडर्न राहण्याचा असा काही प्रश्न संबंधच नाहीये असं मला वाटतं. तर आता मी नॉर्मली असं जीन्स किंवा असं टी-शर्ट, ट्रॅक वगैरे अशामध्येच म्हणजे मोस्टली अशाच कपड्यांमध्ये असते. त्याच्यामुळे कधी-कधी वाटू पण शकतं, की ही अशा काही गोष्टी करू शकते किंवा करत असेल. असं मग त्यांना बघून पण थोडंसं शॉक होतात, की बाबा खरंच ही असं काही करते का? आणि मेन म्हणजे छान-छान कॉम्प्लिमेंट पण देतात, की "तू खूप छान करतेस" किंवा "खूप छान वाइब्स असतात तुझ्या करण्यामध्ये. तू जे पण काही व्हिडिओज वगैरे बनवते, खूप छान वाटतं बघून. फक्त प्रश्न हाच आहे, की तू असं करशील असं आम्हाला वाटत नाही." असं असं कधीतरी होऊ शकतं आपल्या बाबतीत. पण चला असो, मी पण ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करते. कारण आपलं मॉडर्न राहणं आणि आपल्या परंपरा, संस्कृती ह्या सगळ्या गोष्टींचा काही प्रश्न नसतो किंवा संबंध नाहीये असं वाटतं. आपल्या कपड्यांचा आणि आपले जे काही पूजाच्या जे काही घरामध्ये अशा काही गोष्टी असतात, तर त्याचा काही संबंध नाहीये असं मला वाटतं. तर मी ह्या सगळ्या गोष्टी करते आणि मला खूप छान वाटतात. असं काही नाही, की आपण फक्त व्हिडिओसाठी वगैरे अशा काही गोष्टी करतो. मी डेलीच्या डेली ह्या सगळ्या गोष्टी करते. रेग्युलर रुटीनच आहे माझं हे सगळं. फक्त त्यांना असं आता फ्रेंड्स लोकं वगैरे किंवा काय आपल्या घरी रोजच येत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना असं कधीतरी बघायला मिळतं जेव्हा येतात वगैरे घरी. त्याच्यामुळे त्यांना पण थोडं असं वाटतं, की अरे ही पण अशा काही गोष्टी करते किंवा करत असेल. मग त्या पण असं कौतुक वाटतं एखाद्याला, की अरे हां, करत असेल वगैरे असं काही. आणि मला पण छान वाटतं त्या सगळ्या गोष्टी ऐकून. त्यांचे कॉम्प्लिमेंट्स वगैरे ज्या पण मला मिळतात ना, ते पण व्हिडिओ वगैरे बघतात तर मला खूप छान वाटतं. तर तुमचं असंच कौतुक किंवा असंच कॉम्प्लिमेंट्स वगैरे असं मोटिव्हेट करतात मला अशा काही व्हिडिओज वगैरे बनवायला आणि असंच कॉम्प्लिमेंट करत राहा, मोटिव्हेट करत राहा. मला पण खूप छान वाटतं.
तर चला असो, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया. तो म्हणजे आपला आजचा व्लॉग, तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. आणि मार्गशीर्ष महिना हिंदू सनातन धर्मात सगळ्यात शुभ आणि पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. या महिन्यात देवपूजा, व्रत, जप आणि भक्ती केल्याने मन, घर आणि जीवनात शांती, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते, असं मानलं जातं. या संपूर्ण महिन्याला गुरुचा महिना किंवा लक्ष्मीचा आवडता महिना असंही म्हणतात. म्हणूनच महिलांकडून महालक्ष्मीची पूजा, व्रत आणि ओटी भरणे याला खूप महत्त्व आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणाले आहेत, "मासांना मार्गशीर्षोहम." मासामध्ये मी मार्गशीर्ष आहे, म्हणजेच महिना अत्यंत श्रेष्ठ आणि मंगल आहे. या महिन्यात केलेली पूजा, दान, व्रत आणि जप याचा कुटुंबावर, आर्थिक परिस्थितीवर आणि आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो असं म्हणतात. मासाना मार्गशीर्षोहम म्हणजे काय? सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे. आता प्रश्न पडतो, भगवान विष्णूने हेच का म्हटलं असेल? मार्गशीर्ष महिना इतका का विशेष आहे? याची कारणं पण तेवढीच सुंदर आहेत. तर याची 5 कारणं आहेत आणि ती 5 कारणं कोणती आहेत ही मी तुम्हाला आता सांगते. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मार्गशीर्ष महिना हा ऋतू बदलाचा महिना आहे. या काळात निसर्ग स्वतः शांत होत जातो. हवेत एक वेगळीच शांती आणि स्थिरता येते. हीच शांती मनालाही लागू होते. विष्णू हे पालनकर्ता आणि शांततेचे देव मानले जातात. आणि म्हणूनच जो महिना शांतता, स्थिरता आणि सत्वगुण वाढवतो, तो महिना भगवान विष्णूला नैसर्गिकरित्या प्रिय ठरतो. दुसरं म्हणजे या महिन्यात धन, धान्य आणि समृद्धी यांची वाढ होते. शेतात पिके तयार होत असतात. घरात नवीन कामांची सुरुवात केली जाते. विष्णू हेच समृद्धी आणि पालनाचे मूळ आहेत. म्हणून या महिन्याचं स्वरूप, ऊर्जा आणि गुणधर्म हे सर्व विष्णूंच्या गुणांशी जुळतात. तिसरं कारण म्हणजे मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीचा महिना मानला जातो. लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि विष्णू हे तिचे सहचर. जिथे लक्ष्मीची उपस्थिती असते, तिथे विष्णूंची कृपा असतेच. या महिन्यात महालक्ष्मीच्या पूजा, व्रत, ओटी हे सर्व करून कुटुंबांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. चौथं म्हणजे या काळात आध्यात्मिक साधना अत्यंत प्रभावी असते. हरिपाठ, गीता, पठण, जप, तप या सर्वांमध्ये मन खूप स्थिर राहायला मदत होते. विष्णू हा धर्माचा आधार आहे. त्यामुळे जे महिने धर्म, साधना आणि मनशांती यांना बळ देतात, तो महिना विष्णूसाठी प्रिय मानला जातो. आणि शेवटचं सुंदर कारण म्हणजे मार्गशीर्ष महिना हा कृतज्ञतेचा महिना मानला जातो. निसर्गाच्या देणग्या, अन्नधान्याची प्राप्ती, घरातील शांती, कुटुंबाची एकता या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि विष्णू हे जप, भक्ती, श्रद्धा आणि कृतज्ञता यांचे अधिपती आहेत. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हटलं, "मासामध्ये मी मार्गशीर्ष आहे." कारण हा महिना स्वतःमध्ये शांती, श्रद्धा, समृद्धी, कृतज्ञता आणि भक्ती घेऊन येतो. आणि हे सर्व विष्णूंचीच रूपं आहेत. म्हणून आजही प्रत्येक घरात मार्गशीर्षात विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते. कारण या महिन्यात केलेली प्रत्येक भक्ती शांतता, समृद्धी आणि संरक्षण घेऊन येते. तर आता ह्या उपवासाबद्दल काही-काही अंधश्रद्धा सुद्धा आहेत. आता त्या अंधश्रद्धा म्हणजे की समजा आपल्याला एखादा गुरुवार मिळाला नाही करायला, तर तो पुढे ढकलायचा आणि मग पुढच्या महिन्यातला जो पौष महिन्यातला वगैरे गुरुवार येतो, तर तसा तो गुरुवार करायचा. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची गरज नसते.
तर कधी-कधी असं सुद्धा म्हणतात, की उपवास चुकला तर देवी रागवते किंवा मग तो उपवास लागू नाही होत, तर असं पण काही नाही. किंवा विशिष्ट कलरच घातला पाहिजे, नाहीतर पूजा स्वीकारली जात नाही किंवा काही नियम चुकले तर घरात अडचणी येतात किंवा हेच मीठ खाल्लं पाहिजे, तेच मीठ खाल्लं पाहिजे, असं काहीही नाही. आपण आपल्या साध्या मनाने, साध्या भोळ्या भक्तीने अशी देवीची सेवा केली किंवा काही नामजप वगैरे केलं, पुस्तक वाचलं, छान पद्धतीने पूजा वगैरे केली, छान मनाने पूजा केली ना, स्वच्छ निर्मळ मनाने पूजा केली, तर ती अगदी देवीपर्यंत पोहोचते. आपण कोणतीही गोष्ट काही कमी ठेवली पूजेमध्ये म्हणून काही देवी लगेच रागवणार नाहीये किंवा आपल्याला काही गोष्टीमध्ये अडचण येणार नाहीये, असं काहीही नाही. तर आता एखादा गुरुवार आपला चुकला पूजा करायची, तर आपण काय करतो, की नेक्स्ट गुरुवारी आपण पूजा करू किंवा उद्यापन पुढे ढकलतो, की बाबा माझे एवढे-एवढे गुरुवार पूर्ण नाही झाले, म्हणून आपण पुढचा आता उद्यापन असतं, तर त्याचा पुढचा गुरुवार उद्यापन वगैरे करायला जातो. तर असं करू नका. जेव्हा आपलं उद्यापन येतं, तर त्याच दिवशी उद्यापन करून टाका. अ, असं काही नाही, की आपण गुरुवार आपला चुकलाय आणि म्हणून मग आपण पौष महिन्यातला एक्स्ट्रा गुरुवार पकडायचा आणि मग तेव्हा उद्यापन करायचं, हळदी-कुंकू करायचं, तर त्याला काही अर्थ नाहीये. माझ्या मते आपण पौष महिन्यामध्ये एकही चांगली गोष्ट करत नाही, म्हणजे शुभ कार्य पौष महिन्यात केलं जात नाही. तर आता पौष महिन्यात शुभ कार्य का करत नाही याच्यामागे सुद्धा कारण आहेत. कारण ही काय फक्त अंधश्रद्धा नाहीये. आता मी काही याच्यावर अभ्यास वगैरे असा काही केलाय असं काही नाही. आपले जे मोठी माणसं वगैरे आपल्याला सांगतात, की ह्या महिन्यात हे कार्य करत नाहीत, शुभ कार्य करत नाहीत किंवा काही अशा काही गोष्टी असतात ना, ते आपण करत नाही. मोठी मोठी काही चांगल्या गोष्टीची सुरुवात असेल, तर आपण ह्या महिन्यात करत नाही. आता हे किती खरं, किती खोटं माहिती नाही मला. आपण काय असं ह्या गोष्टींवर जास्त काही अभ्यास वगैरे माझा झालेला नाहीये. पण आपली मोठी माणसं जे काही सांगतात, तर तेच मी फॉलो करते किंवा असं वाटतं आपण आपण सुद्धा तेच फॉलो करावं. कारण त्या गोष्टींमागे सुद्धा काही कारणं पण असतील. त्याच्यामुळेच मला असं वाटतं ना, की आपण उगाच आपल्या मनामध्ये काही गैरसमज, काही अंधश्रद्धा ठेवून पूजा पुढे ढकलायची किंवा मग उद्यापनाच्या दिवशी उद्यापन न करता नंतर करायचं. तर हे मला असं वाटतं, की हे चुकीचं आहे. काही लोकं म्हणतात, की उपवास कडक धरला पाहिजे, काहीच खायचं नाही किंवा फक्त फ्रूटच खायचं, फक्त दूधच प्यायचं, दिवसभर उपाशी राहायचं. पण खरं बघितलं तर असा कुठलाही नियम नाहीये आणि देव काय तुमची भूक बघून किंवा तुम्ही किती उपाशी राहिलात, हे बघून काही आनंदी नाही होत. देवाला फक्त तुमची श्रद्धा आणि मनाची शुद्धता हवी असते. उपवास म्हणजे शरीराला त्रास देणं नाही, तर मनाचा संयम आणि विचारांची शुद्धी. आरोग्य बिघडेल असं काही करणं हे धर्मात कधीही सांगितलेलं नाहीये. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोऽस्तुते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते. तर आता आपली महालक्ष्मीच्या कथेची जी पोथी असते, तर ती वाचून झाल्याच्या नंतर मी इथे नित्यसेवेचं पुस्तक घेतलंय आणि हे पुस्तक आपले जे स्वामी सेवक वगैरे आहे, स्वामी सेवेकरी आहे, तर त्यांच्या घरामध्ये असेलच सगळ्यांकडे. तर त्या पुस्तकामध्ये नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसूक्त दिलेलं असतं, तर ते श्रीसूक्त आपण पठण करायचंय आणि आपण श्रीयंत्र जेव्हा आपण ठेवतो महालक्ष्मीच्या समोर, त्याच्यावर सुद्धा कुंकुमार्चन वगैरे करायचं श्रीसूक्त पठण करून. ते खूप छान असतं. आपल्या घरात जेव्हा रोज श्रीसूक्ताचं पठण होतं ना, तेव्हा घरात एक सकारात्मक ऊर्जा वाढते, मन स्थिर आणि शांत होतं, धन आणि समृद्धीची ऊर्जा वाढते, अडथळे दूर होतात,
मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धी होते, घरात सुख शांती वाढते, देवीची कृपा सतत मिळत राहते आणि श्रीसूक्ताचा पाठ केला की घरात एक वेगळीच शांतता निर्माण होते. तर अशा पद्धतीने माझं इथे पूजा वगैरे चालू आहे आणि आता नामस्मरण वगैरे झालेलं आहे. आज दत्त जयंती होती त्याच्यामुळे मी स्वामींचं सुद्धा नामस्मरण वगैरे जे काही 3 माळी, 1 माळ आपल्याला जेवढी जमेल तेवढी मी नामस्मरण वगैरे करून घेतले आणि महालक्ष्मीचं सुद्धा नामस्मरण करून घेतले. तर आता आज दत्त जयंती वगैरे पण होती, तर ती पूजा काय मी इथे दाखवलेली नाहीये, कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला कधी-कधी दाखवणं पॉसिबल नाही होत एकाच व्हिडिओमध्ये. तर आज गुरुवारची जी पूजा होती, तर ती मी पूर्णपणे तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्हाला कशी वाटली मला हे नक्की सांगा. आणि अशी पूजा ना आपण एकदम साध्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. आजकाल मार्केटमध्ये मी जेव्हा गेली ना, तेव्हा पाहिलं मी मार्केटमध्ये, की एक-एक मुखवटा 500, 700, ₹1000 पर्यंत सुद्धा मुखवटे विकतायत. आणि ते काय असं चुकीचं आहे असं नाही म्हणत मी. पण आपली श्रद्धा, आपण आपली भक्ती असं असं काही नाही, की आपण खूपच महागाच्या गोष्टी आपण आपल्या देवीला लावल्या पाहिजेत, ठेवल्या पाहिजेत, तरच आपण ती पूजा व्यवस्थित करू शकतो. आता हा माझा जो मुखवटा तुम्हाला दिसतोय, हा 2 ते 3 वर्ष जुना आहे आणि मी तोच वापरतीये. असं काही नाही, की आपण खूपच महागड्या गोष्टी पण वापरल्या पाहिजे. आपण एकदम छान साध्या पद्धतीने सुद्धा अशी पूजा करू शकतो. तर ह्यावर तुमचं काय मत आहे, हे पण मला नक्की सांगा. तर आता दिवसभर उपवास होता, तर त्याच्यामुळे मी संध्याकाळी असं जेवणाचा काही बेत बनवला होता. तर आज काही पुरी आणि पनीरची भाजी वगैरे असं करायचा विचार होता. तर आता पनीरची भाजी वगैरे माझी झाली आणि एकीकडे कोथिंबिरीच्या वड्यासुद्धा करायला ठेवल्यात. कोथिंबिरीच्या वड्यांचा काही प्लॅन नव्हता माझा, पण अचानक सुचलं तर करायला घेतल्या आणि ह्यांना पण आवडतात कोथिंबिरीच्या वड्या, तर म्हटलं चला बनवूयात. आणि आपण जेव्हा पनीरची भाजी बनवतो ना, तर त्याच्यावर अशी कसुरी मेथी जी असते, आपली सुकलेली मेथी जी असते, तर ती अशी जरा भाजून चोळून टाकली ना, तर त्याने खूप छान स्वाद येतो. उपवासाच्या दिवशी असं जरा संध्याकाळी असं काही गोष्टी खायला असतील, तर जरा बरं पण वाटतं ना. आणि म्हटलं गेल्या वेळेस आम्हाला काही नैवेद्य वगैरे दाखवायला मिळाला नव्हता, तर आज काहीतरी स्पेशल बनवेन असा विचार केलाच होता. तर आता पुऱ्या वगैरे तळायला घेतल्यात मी. आणि पुऱ्या ना माझ्याकडून का माहिती नाही असं थोड्याशा तेलकट होतात, त्याच्यामुळे मी शक्यतो पुऱ्या खूप कमी प्रमाणात बनवते. पुरी बनवायचा काही प्लॅन नव्हता माझा, पण स्मितचं चाललेलं की पुरीच बनव आणि त्याच्यासाठी मी पुरी बनवायला घेतलीये. पुरीमध्ये पण मी एक कसुरी मेथी टाकत असते. जेव्हा आपण पीठ मळतो त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडीशी कसुरी मेथी टाकते. त्याच्यामुळे पण पुरीला खूप छान टेस्ट येते. आता उपवास म्हटलं की आपण काहीतरी गोड नैवेद्य बनवतोच, तर त्यासाठीच मी इथे शेवयांची खीर बनवली आहे. आणि अहोंना अशी थोडीशी घट्ट अशी खीर आवडते, त्याच्यासाठीच अशी घट्ट थोडीशी खीर बनवली मी. कारण त्यांना आपण जशी पातळ खीर बनवतो ना, जास्त दूध वगैरे टाकून, तशी नाही आवडत. तर चला, असं कोथिंबिरीच्या वड्या वगैरे फ्राय करायला घेतल्यात आणि मी तळण्यापेक्षा असं तव्यावरती थोड्याशा तेलामध्ये फ्राय करायला मला आवडतात ह्या वड्या. भले त्या अळूच्या असू देत किंवा अशा कोथिंबिरीच्या असू देत. अशा कमी तेलामध्ये तळल्या जरा बऱ्या वाटतात खायला. तर आता त्याच तळून वगैरे घेतीये. आरती वगैरे मी संध्याकाळी किंवा रात्रीच्या टायमिंगलाच घेते, म्हणजे आहोंना सुद्धा ती आरती मिळते. तर आहो आल्याच्या नंतर असं ताट वगैरे करून घेतलं मी नैवेद्याचं. आणि जेव्हा पण मी अशी पूजा वगैरे करायला बसते ना, तर तेव्हा अशी लुसी बाजूला येऊन बसते. आणि का माहिती का असं मला असं वाटतंय, की जणू देवीच माझ्या बाजूला येऊन बसली असं मला फील होतं तिच्या वाइब्समधून. आणि ती अशीच माझ्या बाजूला बसलेली असते जोपर्यंत मी पूजा करते आणि ते नेहमी होतं माझ्यासोबत. आणि अशी आरती वगैरे आम्ही करून घेतली आणि खूप छान पॉझिटिव्ह वाइब्स क्रिएट होतात ना आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी असल्याच्या नंतर. आणि मी मुद्दामून आहो आल्याच्या नंतरच आरती वगैरे घेत असते, जेणेकरून त्यांना सुद्धा अशा काही गोष्टी मिळाव्यात घरामध्ये करायला. कारण आपण तर करतच असतो, पण पुरुषांकडून सुद्धा अशा काही गोष्टी करून घेणं पण चांगल्या असतात, असं मला वाटतं. तर चला, महालक्ष्मीचा असाच आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहो. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. बाय.